आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञपदी त्यांनी नियुक्ती केली. म्हणजे काय झालं? आम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ॲप्लिकेशन जेव्हा ॲग्रिकल्चरमध्ये करतो, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सला आम्ही त्या मार्गदर्शक म्हणून भूमिका पार जगभरातल्या शेतकऱ्यांना, जगभरातल्या युवकांना, शेतकऱ्यांना, युवकांना ऑक्सफर्ड मार्फत जे रजिस्टर विद्यार्थी असतील त्यांना अशा पद्धतीनं आम्ही जवळजवळ 126 देशातील लोकांना मार्गदर्शन करत आहेत. अच्छा. या प्रक्षेत्रावर सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्म वाईव्स हा वॉशिंग्टन DC प्रकल्प चालतो. जगातला हा AIचं ॲप्लिकेशन करणारा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि जावकर सरांनी सांगितलं की आपल्याला मायक्रोसॉफ्टला सोबत घ्यावं लागेल. त्यांनी संपर्क दिल्यानंतर आम्ही डॉक्टर रणवीर चंद्रांना इन्व्हाइट केलं बारामतीमध्ये. ते मायक्रोसॉफ्टच्या ॲग्रिकल्चर डिव्हिजनचे प्रमुख होते. त्यांनी सांगितलं की इतकी चांगली काम करणारी संस्था आहे, आपण निश्चित संशोधन करू आणि सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्म वाईव्स हे जे पथदर्शी रिसर्च सेंटर आहे जगातलं एकमेव, त्याची दुसरी ब्रांच ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीमध्ये उभारली गेली. आणि त्याच्यातून तुम्ही जो प्रश्न विचारला, भविष्यातील शेती फार्म ऑफ द फ्युचर आम्ही 2022 साली उभारलं. विविध पिकांवर ॲप्लिकेशन ऑफ AI केलं. त्याचं तंत्रज्ञान कशा पद्धतीनं सक्सेस होईल ह्यासाठी सर्व टीमनं असंख्य वेळ आणि असंख्य रिसोर्सेस पूल करून काम केलं. ऑक्सफर्डचे 13 सायंटिस्ट, मायक्रोसॉफ्टचे 72 सायंटिस्ट, ॲग्रिकल्चर कॉलेजचे बारामतीच्या सायंटिस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे सायंटिस्ट या सगळ्यांनी एक दिलानं काम केलं आणि ऊस या पिकावर पहिलं अल्गोरिदम तयार केलं. त्यानंतर हॉर्टिकल्चर क्रॉपवर अल्गोरिदम तयार केलं. त्यानंतर आता तूर आणि कांदा या पिकावर हे आपण चाललो आहे. संपूर्ण राज्याला, देशाला दिशा देताना अतिशय चांगल्या दर्जाचं उत्पादन आणि तेही कमीत कमी इनपुट कॉस्टमध्ये शेतकऱ्यांना देण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. सांगायला अभिमान आहे की हायेस्ट यील्ड 151 टन आपल्याला पर एकर ह्या प्रोजेक्टमधून साध्य करता आलं आणि जे 12 महिन्याच्या कालावधीमध्ये साध्य करता आलं. जे इतर जे पारंपरिक शेती पद्धतीत आहेत त्याच्यामध्ये 16 महिने हा वेळ लागतो आणि त्याच्यातून उत्पन्न सरासरी आपल्या राज्याचं आहे 36 ते 40 टन प्रति एकर. आता मी